जातीवादी सागर बेग या गुंडावर दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा सुनील पाटोळे। गुन्हा दाखल नाही केला तर महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल इशारा। बीड प्रतिनिधी अहिल्यानगर येथील संजय वैरागर या मातंग समाजाच्या युवकाला काही जातीय गुंडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। या घटनेची माहिती डी.पी.आय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे यांना मिळाली होती। त्यामुळे अजिंक्य भैया चांदणे हे पीडिताच्या सहकार्यासाठी सोनई येथे भेट घेऊन सांत्वन केली होती, परंतु चांदणे हे पीडिताला भेटले म्हणून याचाच राग मनात धरून सोनई गावातील गावगुंड सागर बेग यांनी गावातील काही जातीवादी लोक सोबत घेऊन आरोपीच्या बाजूने मोर्चा काढला आणि या मोर्चात स्पष्ट सांगितलं की आम्हीच त्याला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढे जर परत आमच्या नादाला लागला तर जीवे मारून टाकू अशी धमकी पोलीस प्रशासनासमोर दिली। तसेच डी.पी.आयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे यांच्यावर सुद्धा अरवांच्या भाषा वापरून शिवीगाळ करून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा केली आहे। त्यामुळे या गुन्हेगारी वृत्तीच्या सागर बेगवर दंगल भडकवण्याचा प्रयत्न, दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी बीड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बीड यांना दिले असून जर या सागर बेगवर गुन्हा दाखल केला नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर आंदोलन डी.पी.आयच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी सुनील पाटोळे, कृष्णा पाटोळे, बळीराम चांदणे, विलास भिसे, झाडे उपस्थित होते। बोला। सोनई जिल्हा अहिल्यानगर येथील संजय वैरागर या मातंग समाजाच्या मुलावर प्राणघातक हल्ला काही गावगुंडांनी केला असता आमचे नेते अजिंक्य भैया चांदणे हे तेथे त्यांचं सांत्वन करण्यासाठी गेले आणि एक सांत्वन भेट घेऊन काही गावगुंडावर कारवाई करण्याची मागणी केली आणि त्यानंतर सागर बेग हा व्यक्ती काही गुंडांच्या सोबत राहून गुंडांची बाजू घेऊन मोर्चा काढून तो आमचे नेते अजिंक्य भैया चांदणे यांच्यावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। त्यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आज या काही दिवसापूर्वी सोनई येथील अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथील काही मातंग समाजाच्या मुलावर काही जातीयवादी गुंडांनी अमानुषपणे मारहाण करून त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये चाकू घालण्याचा प्रयत्न केला, पाय मोडले, अशा पद्धतीने त्याला मारहाण करण्यात आली। याच अनुषंगाने आमचे नेते अजिंक्य भैया चांदणे हे त्याला भेटीसाठी गेले आणि सांत्वन करण्यासाठी गेले। त्या काही गुंडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तेथील सर्व समाजांना सोबत घेऊन एक मिनिट डबल करा।